अरे काल ती कोण आली नसेल रे, अशी काय मजबुरी असेल तिची. अरे मजबूर नसन तुझ्यापेक्षा भारी भेटला असन. अगं काल तू कोण नाही आली भेटायला. अरे काल आमच्या घरी पाहुणे आले होते. का पाहुण्यानं तुला बांधून ठेवलं होतं का? अरे पाहुणे मला पाहायला आले होते. तू काय अप्सरा आहे का कुठली? अरे पालते मेंदूच्या लग्नासाठी पाहायला आले होते. तू फक्त माझी आणि माझीच आहे. तुला जर कोणी घेऊन जाईन तर फक्त मीच घेऊन जाणार. जर दुसरं कोणी जर तुला घेऊन जाण्यासाठी आलं तर त्याला मी मारून टाकीन आणि पिऊन धिंगाणा घालीन. सुप्रे माझ्या बापानं जर तुझ्याकडे पाहिलं तर बळाबळा चड्डीत मुशीन तू. म्हणतो तमाशा करीन मारून टाकीन. एवढी हिंमत आहे का तुझ्यात? म्हणजे तू मला सोडून दुसऱ्या सोबत लग्न करणार आहे का? नाही रे माझं तुझ्या प्रॉपर्टीवर नाही प्रॉपर्टीवर नाही तुझ्यावर खूप प्रेम आहे रे. मी तुला सोडून कधीच जाणार नाही. तुझ्यासारखं काळू मला कुठंच भेटणार नाही. तर मग तुझ्या बापाला सांगू आमचं दोघांवर लय प्रेम आहे. कोण दोघावर? अगं तुझं माझ्यावर आणि माझं तुझ्यावर, मग दोघं झालो ना आपण. काय? अगं एकमेकावर खूप प्रेम आहे आई असं सांगू. आता बरोबर बोलला. अरे पण माझा बाप लय डेंजर आहे. तुला लय मारीन. बेल्टा खाली हाणून हारून तुला मारून टाकीन. मी नाही घाबरत तुझ्या बापाला. चल. अरे तो जेवढी मारली का तेवढं माझ्या बापाचं गंज नुसता एक झापा मारली तर मुच्छिन तू फळाफळ. 4-5 दिवस तू दवाखान्यात ऍडमिट राहशील. मग आता काय करायचं? तुम्ही पळून जाऊन लग्न करा. म्हणजे? लव्ह मॅरेज. अरे पण पळून जायचं कुठं? अरे डायरेक्ट कोर्टात जायचं लग्न करायचं आणि आपल्या आपल्या घरी जायचं. अरे दरिंदरा आपल्या आपल्या घरी जायसाठी लग्न करायचंय का? मग तू तुझ्या घरी घेऊन जायला. हा म्हणजे माझ्या सासू सासऱ्याच्या घरी. तुला काही अडचण आहे का? नाही मला तरी कशाची अडचण असणार. अरे तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ. मी आहे ना. कशाला मार खायला? तू मेल्यावर मी हिच्यासोबत पळून जाईन. असं का? बरं ध्यान ठेवायला म्हणतो. टेन्शन नको घेऊ. चला. तू आता घरी जा. बॅग भर. आधार कार्ड विसरू नको. आधार कार्ड देण करून आण. अरे बाळांनो काय पाहिजे तुम्हाला? 1 किलो शेंगदाणे देता का? अरे पिस्तुली शेंगदाणे दुकान आहे. हो जग साहेब. अरे झाकण झुल्या जग आहे का मी? जग नाही तर कोण आहे तुम्ही? अरे झाकण झुल्या जे मी. हा का? काय माकडा तुला हे शिकलं काय बापाना? माझ्या बापानं मला लय काही शिकवलं. तुम्ही ऐकलं हँग वाशान. असं का? कशाला उडी गेली? अहो आम्हाला लग्न करायचंय. बालविवाह नाही करीत इथं. घरी जा भांडे खेळा. अहो जग साहेब लवकर लावलं. हिचं 18 पूर्ण झाला आता आणि माझं 21 होऊन 21 दिवस झाले. अरे तुम्हाला डोंगर दिसले का? मग तुम्ही येते का दोन द्यायला? हा तेच काम करतो मी आता. मग काय करता तुम्ही इथं? अरे खेकडे मी कोर्ट मॅरेज करतो. मग आम्हाला तेच करायचं आहे ना. बर बर. लावा ना साहेब लवकर लग्न. यायचं उगाच कोण. तू कोण आहे? मी याचा मित्र आणि साक्षीदार. तुला मी एक त्याची टीप देतो. तू 4-5 अंडरपॅन्टी घाल. कोण हो जग साहेब? हे पळून गेल्यावर तुलाच पोलीस वाले पकडणार आहे. मार पण तू जास्त खाणार आहे. पोरीकडून बिन पोराकडून बिन. कोर्ट मॅरेजला कोर्ट मॅरेज काय म्हणतात रे? अरे ते कोर्ट घालते म्हणून. जर त्यांना गाऊंड घालले असला मग? गाऊंड मॅरेज म्हणायचं. नाव सांगा तुमचं. माझं नाव श्याम्या. हिचं नाव पिंकी. आणि नाव सांगा बरं. माझं जपते तिचं कोपटे. पिंकी या दोघांना तुझ्यावर काही जबरदस्ती केली नाही ना? नाही. आम्ही तू हिच्या सोबत लग्न कोण करू राहिलं? अहो जग साहेब मला हिच्याशिवाय दुसरं कोणी पटलीच नाही. अहो जग साहेब तुम्हाला लाज वाटत नाही का पोरलजीचा फोटो मागायला? अगं रवीना टंडन झेरॉक्स कॉपी. मला तुझा फोटो पाकिटात घालून नाही द्यायचा. इथं फॉर्म चिटका लागतो. असं का घ्या मग? मी कॉल कुठे गेला होता का? चुकीनं चिटकन सर फोटो. गप मर ना तू. पिंके आधार कार्ड दे तुझं. आधार कार्ड नाही आणलं म्या. अगं अवदसा आधार कार्ड आणायला सांगितलं ना तुला. अरे आधार कार्डवर माझा फोटो चांगला नव्हता. अगं माझी राणी तुझ्या आधार कार्डवरचा फोटो पेपरात छापायचा नव्हता. इथं दाखायचा होता. अजून काही डॉक्युमेंट आलेले का सोबत? मतदान कार्ड आलेली ना. दे मग फेकून घेऊ. दे आता. हे घ्या. हे कोणाचं मतदान कार्ड आहे? भिकारचंद कपटे. माझ्या बापाचं. अगं घुटण्यात मेंदू ता मतदान कार्ड नाही का? नाहीये म्हणून तर पप्पाचं आणलं. अजून काही डॉक्युमेंट आलेलं आहे का? हा आहे ना. कोणतं? एटीएम कार्ड आहे ना. अरे तू कसं लग्न करू राहिली ह्या पोरीशी? हिला जर मेंदूच नाहीये जिंदगी कशी काढशील तू हिच्या सोबत? अहो माझ्या फोनवर तिचं आधार कार्ड चालन का? हा दे. बर सही करा इथं. मला सही नाही येत. मग काय तुला? अंगठा आहे ना मावाला. इथं म्हणे मी 10वी पास आहे. मग तुला सही पण येत नाही का? नाही हो 10वी पास नाही 10वी नापास आहे मी. त्याच्यामुळे मला सही येत नाही. तुमचं लग्न संपन्न झालं. डबल मला थोबड पण दाखवू नका. जा. अरे दलिंदर थोबडाच्या काय तमाशा येऊ? अहो डॅडी मी कोर्ट मॅरेज केलं. म्हणजे तो लग्न केलं काय? हा. अरे माकडा मी तो भरोश्यावर लई ठिकाणी आयर केला होता. असा आता कसं होईल तो आयर वापस एवढा? श्याम्या मी या पोरीला माझ्या घरात राहून देणार नाही. मी यांच्या मनात राहीन. त्याच्या पुस्तकाला गोष्ट करून जायचं त्याच्या मनात राहिला. हा खाशील काय गिळायला लागेल ना तुला. यांच्या प्रेमाने माझं पोट भरून जाईल. म्हणायच्या गोष्टी झाल्या. अरे कॅबड्या तुला समजून सांगता नाही आलं त्यांना पळून जाताना. मामाजी यांनाच तर आमचं लग्न लावून दिलं.
अरे मी तुला चांगलं समजित होतो पण तू तुलाच बेकार निघला रे. मी आता लग्नात किती स्वप्न पाहिले होते. तुझ्या मामीला टोमणे मारीन, तुझ्या आत्याला जुन्या साड्या देईन फाटक्या. मला पण माझ्या सासऱ्याला कपडे घ्यायची होती हातगाडीहून, सासऱ्याला एक ड्रेस घ्यायचा होता, सासूला जुनी साडी घ्यायची होती. माझ्या माय बापाला काही म्हणायचं नाही. तू जेव्हा माय बहिणीला म्हणत होती तेव्हा तोंडाला कोणी मारला गेला का ग? हो मम्मी पप्पा तुम्ही आता नका भांडू, गप्प बसा. काय गप्पा समजून सांगतो शानपणा आम्हाला तू. हो मामा, घरात आलेल्या नवीन सुनाचं स्वागत करायचं, भांडायचं नसतं. बाई तू इथून मी पहिलं, आमचं जमणार नाही.